मुंबई लोकल ट्रेनमध्ये जीव धोक्यात घालून स्टंट करतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये एक तरुण हार्नेसच्या मदतीने स्वतःला लोकल ट्रेनच्या दरवाजाला बांधून चालत्या ट्रेनमधून तो बाहेर लटकतानाचा दिसत होता आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर 2 दिवस व्हायरल होत होता। यावर नेटकऱ्यांनी सुद्धा बऱ्याच कमेंट्स त्याच्यावर केलेल्या होत्या। काहींनी यावर रागाच्या कमेंट्स केलेल्या होत्या तर काहींनी त्याच्या धाडसाचं कौतुक देखील केलं होतं। मात्र आता रेल्वे अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केल्याची बातमी समोर येते। दरम्यान हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रार दाखल झाल्यावर आरपीएफने रेल्वे कायद्याच्या कलम 154 आणि 145 अंतर्गत या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। धोकादायक स्टंट प्रकरणी संबंधित तरुणाला अटक देखील केल्याची बातमी समोर येते। रेल्वे संरक्षण दलाने या तरुणाला अटक केली आहे। दरम्यान मस्जिद बंदर परिसरातील त्याच्या घराजवळ छापा टाकून या आरोपीला ताब्यात घेण्यात आले। आरोपीचं नाव बाबुल असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे आणि या चौकशीमध्ये त्याने स्टंट केल्याचं देखील कबूल केलंय। हा प्रकार डॉकयार्ड रेल्वे स्थानकाजवळ घडल्याचं आणि केल्याचं त्यांनी सांगितलं। भविष्यामध्ये असे धोकादायक कृत्य तो पूर्ण करणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान अशा प्रकारचे बरेच नवीन स्टंट धाडसाने तरुण करत असतात आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करत असतात। सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सच्या या वातावरणात तरुण वेगवेगळे कृत्य करताना पाहायला मिळतं। मात्र भविष्यामध्ये अशी कोणीही धाडस करू नये, आपला जीव धोक्यात घालवू नये यासाठी रेल्वे संरक्षण दलाने यावर लगेचच कारवाई करत या तरुणाला अटक केलेली आहे। दरम्यान अशा प्रकारचा प्रकार जर पुन्हा कोणी केला तर यावर कठोरातली कठोर शिक्षा होण्याचं आवाहन देखील रेल्वे अधिकाऱ्यांनी नागरिकांना केलेलं आहे।